हाय फ्रेंड्स, किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। मस्त झणझणीत तांबडा रस्सा आणि गावठी कोंबड्याचं चिकन आज आपण बनवणार आहोत। ते पण आज आपण चुलीवरती बनवणार आहोत। चुलीवरती बनवलेल्या चिकनची टेस्ट खूप छान लागते। चला तर आपण सुरुवात करूयात। ती बनवत असताना भांड्याला थोडीशी चुलीतली जी राख असते ती लावायची आहे। मी इथे भांड्याला लावली आहे, त्याने भांडं जास्त काळं होत नाही किंवा झालं तरी सुद्धा घासताना जास्त प्रॉब्लेम येत नाही। इथे मी 3 ते 4 मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे। क्वांटिटी जास्त आहे, हे 1 किलो गावठी कोंबड्याचं चिकन आहे, त्यामुळे मी तेल सुद्धा जास्त घेतलं आहे आणि भांडं सुद्धा मोठं घेतलं आहे। इथे छान आपण कांदा परतवून घेऊयात। इथे हे 1 किलो गावठी कोंबड्याचं चिकन आहे। पाहू शकता गावाला छान व्यवस्थित भाजून कट करून देतात। हे मी स्वच्छ धुवून घेतलं आहे। हे आपण फोडणीत घालून घेऊयात। गावठी कोंबडा शिजायला खूप वेळ लागतो आणि चुलीवरती मंद आचेवरती शिजायला जरा जास्त वेळ लागतो, पण टेस्ट खूप छान असते। तर हे आपण मिक्स करून घेतलंय, त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात। एक चमचा हळद घालूयात। सर्व मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं तेलामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। इथे बाजूला मी पाणी गरम करत ठेवलं आहे, ते पाणी आपण ह्यामध्ये घालणार आहोत। नंतर एक 10 मिनिटं झाली आहेत। पाहू शकता चिकनला छान पाणी सुटलं आहे। आता त्यामध्ये आपण हे गरम केलेलं पाणी घालून घेऊयात। गरम पाण्याने प्रोसेस फास्ट होते, म्हणजे चिकन फास्ट शिजतं। कोणतेही नॉनव्हेज बनवत असताना आपण गरम पाण्याचा उपयोग करायचा। आता आपण हे छान शिजवून घेऊयात। तुम्हाला जर पिवळा रस्सा नको असेल तर तुम्ही ह्या स्टेजला लाल तिखट घातलं तरी चालेल, म्हणजे लाल तिखट घालून शिजवलं तरी चालेल। इथे मी मसाला बनवून घेतला आहे। हा मसाला मी बऱ्याच माझ्या रेसिपीजमध्ये दाखवला आहे। तांबडा रस्सा, चिकन, मटन ह्या रेसिपीजमध्ये दाखवलेला आहे, तुम्ही पाहू शकता। अर्धा तास झालेला आहे, पाहून घेऊयात चिकन शिजलं आहे का। चुलीवरती आणि गावठी कोंबडा असल्यामुळे वेळ लागतो शिजायला। इथे शिजलेलं आहे, आपण बाजूला ठेवून घेऊयात। तिथे मंद आचेवरती ते अजून शिजत राहील। इथे मी छोटं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये आपण 3 चमचे तेल घालून घेणार आहोत। क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी तेल थोडं जास्त घातलेलं आहे। इथे आपण जो मसाला बनवला आहे त्याच्या अर्धी क्वांटिटी आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि उरलेली अर्धी क्वांटिटी आपण रस्स्यामध्ये घालणार आहोत। मसाल्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे। इथे मी 4 चमचे तिखट घालते आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण झणझणीत बनण्यासाठी थोडंसं तिखट जास्त लागतं। आता आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत छान शिजवून घेऊयात। झाकण ठेवून मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। मसाला शिजत आहे तोपर्यंत आपण चिकन रस्स्यामधून काढून घेऊयात। इथे मी सुक्कं चिकन आणि तांबडा रस्सा बनवणार आहे। तुम्हाला जर वेगळं नसेल बनवायचं तर तुम्ही डायरेक्टली मसाला ह्यामध्ये घालू शकतात। आता हे चिकन आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। मी सर्व चिकन रस्स्यामधून काढून घेतला आहे आणि रस्सा पुन्हा ह्या साईडला ठेवून घेतला आहे। त्यामध्ये आपण मसाला घालून घेऊयात। उरलेला सर्व मसाला घालून घ्यायचा आहे। सुक्या मसाल्याचं पातेलं मी बाजूला ठेवलं आहे, तिथे सुद्धा ते मंद आचेवरती मसाला छान शिजत राहील। इथे मी इथे 5 ते 6 चमचे लाल तिखट घालणार आहे।
कारण क्वांटिटी जास्त आहे आणि झणझणीतसाठी होण्यासाठी मी इथे जास्त तिखट घालते आहे। हे आमचं कोल्हापुरी तिखट आहे। हे छान मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यातला सुद्धा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। रस्स्याला छान उकळी आलेली आहे, तरी सुद्धा आपण 10 ते 15 मिनिटं पुन्हा रस्सा शिजवूनच घेणार आहोत। सुक्यासाठीचा सुद्धा मसाला शिजला आहे। त्यामध्ये आपण चिकन रस्स्यामधून काढून घेतलं होतं ते घालून घेऊयात। मिक्स करून आपण पुन्हा झाकण ठेवून एक 10 मिनिटं मसाल्यामध्ये चिकन पुन्हा शिजवून घेणार आहोत। साईडला तांबडा रस्सा शिजतो आहे। पाहू शकता छान उकळी आलेली आहे। मस्त मंद आचेवरती रस्सा उकळतो आहे। सुक्कं चिकन सुद्धा झालेलं आहे। छान तेल सुद्धा सुटलेलं आहे। आपला तांबडा रस्सा आणि सुक्कं चिकन बनून तयार झालेलं आहे। तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। गावठी कोंबडा टेस्टसाठी खूप छान असतो, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत